गाईज इथे खूप सोप्या पद्धतीने ते पण आपल्या मराठी भाषेतून आपण इंग्लिश शिकत असतो. गाईज आज आपण अशी व्होकॅब्युलरी बघणार आहोत, असे वर्ड्स बघणार आहोत की ज्याच्याशिवाय आपण इंग्लिश बोलू शकत नाही. लेट्स स्टार्ट आवर टुडेज लेसन. आपला फर्स्ट वर्ड आहे एम. एम. याचा मराठीत अर्थ होतो आहे, या अर्थाने आपल्याला यूज करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, आय एम अ टीचर. आय एम अ टीचर. मी एक शिक्षक आहे. आय एम डान्सिंग. आय एम डान्सिंग. आय एम डान्सिंग म्हणजे मी नाचत आहे. गाईज इथे एक लक्षात ठेवा, जे एम हे हेल्पिंग वर्ब आहे ते फक्त आय सोबत तुम्हाला यूज याचा करायचा आहे. आपला नेक्स्ट वर्ड आहे इज. इजचा अर्थ होतो आहे. याचा सुद्धा अर्थ आहे याच अर्थाने यूज करायचा आहे. पण गाईज इथे थोडासा रूल वेगळा आहे. इज हे ही, सी, इट यांच्यासोबत यूज केलं जातं. फॉर एक्झाम्पल, ही इज, सी इज, इट इज, किंवा जर काही नाम असतील म्हणजे श्याम इज, राम इज, अशा प्रकारे. फॉर एक्झाम्पल, ही इज लर्निंग इंग्लिश. ही इज लर्निंग इंग्लिश म्हणजे तो इंग्रजी शिकत आहे. राम इज डुईंग समथिंग. राम इज डुईंग समथिंग म्हणजे राम काहीतरी करत आहे. समथिंग म्हणजे काही. नेक्स्ट वर्ड आहे आर. ARE. याचा अर्थ होतो आहोत किंवा आहेत. या दोन्ही अर्थाने आरचा यूज तुम्हाला करायचा आहे. आपण बघूया हे कशासोबत यूज केलं जातं. यू आर, दे आर, वी आर अशा प्रकारे यांच्यासोबत तुम्हाला यूज करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, वी आर लाईंग. वी आर लाईंग म्हणजे आम्ही खोटं बोलत आहोत. आम्ही खोटं बोलत आहोत. यू आर गोईंग. यू आर गोईंग म्हणजे तुम्ही जात आहात. तुम्ही जात आहात. यू आर गोईंग. गाईज आपला नेक्स्ट वर्ड आहे वॉज. वॉज होता, होती किंवा होतो या तिन्ही अर्थाने वॉजचा यूज करायचा आहे. गाईज आपण वॉज हे कशा सोबत यूज केलं जातं ते बघूया. ही, सी, आय यांच्यासोबत तुम्हाला वॉजचा यूज करायचा आहे. ही वॉज, सी वॉज, आय वॉज अशा प्रकारे. सी वॉज हॅपी. सी वॉज हॅपी म्हणजे ती आनंदी होती. ही वॉज रेडी. ही वॉज रेडी म्हणजे तो तयार होता. श्याम वॉज थिंकिंग. श्याम वॉज थिंकिंग म्हणजे श्याम विचार करत होता. राम वॉज सेईंग. राम वॉज सेईंग म्हणजे राम म्हणत होता. अशा प्रकारे तुम्ही ही, सी, इट, आय आणि नेम म्हणजे राम, श्याम यांच्यासोबत तुम्हाला वॉजचा यूज करायचा आहे. आपला नेक्स्ट वर्ड जाऊ अशा अर्थाने विलचा यूज करायचा आहे. गाईज विल हे सगळ्याच म्हणजे ही, सी, इट, वी, दे, आय, यू या सगळ्यांसोबत तुम्हाला विलचा यूज करायचा आहे. म्हणजे आय विल, सी विल, दे विल, वी विल अशा प्रकारे. फॉर एक्झाम्पल, आय विल सीट. आय विल सीट मी बसेन. ही विल आस्क हिम. ही विल आस्क हिम म्हणजे तो त्याला विचारेल. तो त्याला विचारेल. ही विल आस्क हिम. सी विल बी वॉचिंग टीव्ही. सी विल बी वॉचिंग टीव्ही म्हणजे ती टीव्ही पाहत असेल. ती टीव्ही पाहत असेल. गाईज आपला नेक्स्ट वर्ड आहे कॅन. कॅन शकतो, शकते किंवा शकतात या अर्थाने कॅनचा यूज करायचा आहे. गाईज कॅन हे मोस्टली कॅपेबिलिटी सांगण्यासाठी यूज केलं जातं. फॉर एक्झाम्पल बघूया. आणि गाईज कॅन हे आय, यू, वी, दे, ही, सी, इट या सगळ्यांसोबत कॅनचा यूज करायचा आहे. ज्यावेळेस आपण कॅनचा यूज सेंटेन्समध्ये करत असतो, कॅनच्या नंतर जे काही हेल्पिंग वर्ब, जे काही वर्ब येतं
त्याचा आपल्याला फर्स्ट फॉर्मचाच यूज करायचा आहे, हे लक्षात ठेवा. फॉर एक्झाम्पल, यू कॅन गो. यू कॅन गो म्हणजे तू जाऊ शकतोस. आय कॅन स्पीक इंग्लिश. आय कॅन स्पीक इंग्लिश म्हणजे मी इंग्लिश बोलू शकतो. हू कॅन डू धिस. हू कॅन डू धिस म्हणजे हे कोण करू शकतो. गाईज आपला नेक्स्ट वर्ड आहे कुड. कुड हे कॅनचं पास्ट फॉर्म आहे. कुड हे कॅनचं काय पास्ट फॉर्म आहे. तर कुडचा अर्थ काय होईल मराठीमध्ये? शकला, शकलो किंवा शकले, किंवा शकला नाही, शकलो नाही किंवा शकले नाही, अशा प्रकारे. आणि गाईज कुड हे ही, सी, इट, दे, आय, वी या सगळ्यांसोबत कुडचा यूज करायचा आहे. कुडच्या नंतर सुद्धा तुम्हाला वर्बचं फर्स्ट फॉर्मचाच यूज करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, आय कुड डू धिस. आय कुड डू धिस म्हणजे मी हे करू शकलो. आय कुड नॉट से नो. आय कुड नॉट से नो म्हणजे मी नाही म्हणू शकलो नाही. मी नाही म्हणू शकलो नाही. गाईज आपला नेक्स्ट वर्ड आहे हॅव आणि हॅज. हॅव आणि हॅजचा दोन्हीचाही अर्थ होतो जवळ आहे. गाईज हॅव आणि हॅज हे मेन वर्ब आणि हेल्पिंग वर्ब या दोन्ही अर्थाने यूज केला जातो. आपण पहिल्यांदा बघूया मेन वर्बच्या अर्थाने कशा प्रकारे याचा यूज केला जाऊ शकतो. हॅव आणि हॅज या दोन्हीचाही अर्थ होतो जवळ असणे. गाईज बघूया आपण काही एक्झाम्पल थ्रू बघूया. आय हॅव 3 ब्रदर्स. आय हॅव 3 ब्रदर्स म्हणजे मला 3 भाऊ आहेत. आय हॅव 50 रुपीज. आय हॅव 50 रुपीज म्हणजे माझ्याजवळ 50 रुपये आहेत. आणि गाईज हॅजचा बघूया आपण. ही हॅज अ कार. ही हॅज अ कार म्हणजे त्याच्याजवळ कार आहे. त्याच्याजवळ कार आहे. गाईज ॲज अ हेल्पिंग वर्ब म्हणून हॅवचा अर्थ होतो आला आहे म्हणजे एखादी क्रिया पूर्ण झाली आहे, या अर्थाने हॅवचा यूज करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, दे हॅव कम. दे हॅव कम म्हणजे ते आले आहेत. ते आले आहेत. आणि ॲज अ हेल्पिंग वर्ब म्हणून ज्यावेळेस आपण हॅवचा यूज करतो त्याच्यानंतर जे काही वर्ब येतं त्याचं थर्ड फॉर्मचा यूज करायचा आहे, हे लक्षात ठेवा. हॅज. ही हॅज गॉट अ कोल्ड. ही हॅज गॉट अ कोल्ड म्हणजे त्याला सर्दी झाली आहे. गाईज आपला नेक्स्ट वर्ड आहे हॅड. गाईज हॅड एखादी क्रिया एखाद्या वेळेपर्यंत किंवा एखाद्या वेळेच्या आधी पूर्ण झाली होती हे सांगण्यासाठी हॅडचा यूज करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, आय हॅड टोल्ड हिम. आय हॅड टोल्ड हिम म्हणजे मी त्याला सांगितलं होतं. आय हॅड गॉन देअर. आय हॅड गॉन देअर म्हणजे मी तिथे गेलो होतो. ॲज अ हेल्पिंग वर्ब म्हणून आपण हॅडचा यूज बघितला आहे. आता आपण बघूया मेन वर्ब म्हणून हॅडचा यूज काय होतो. एखादी गोष्ट माझ्याकडे होती हे सांगण्यासाठी हॅडचा यूज करायचा आहे ॲज अ वर्ब म्हणून. फॉर एक्झाम्पल, आय हॅड अ कार. आय हॅड अ कार म्हणजे माझ्याकडे कार होती. माझ्याकडे कार होती. गाईज आपला नेक्स्ट वर्ड आहे मे. मे. गाईज मे हे परवानगी घेण्यासाठी, देण्यासाठी किंवा शक्यता व्यक्त करण्यासाठी मेचा यूज केला जातो. फॉर एक्झाम्पल, मे आय कम इन. मे आय कम इन म्हणजे मी आत येऊ का. यू मे गो नाव. यू मे गो नाव म्हणजे तुम्ही आता जाऊ शकता. ही मे बी ॲट होम. ही मे बी ॲट होम म्हणजे तो घरी असू शकतो. गाईज आपला नेक्स्ट वर्ड आहे माईट. माईट हे कमी शक्यता व्यक्त करण्यासाठी यूज केला जातो म्हणजे खूपच कमी शक्यता असते त्यावेळेस तुम्ही माईटचा यूज करा. फॉर एक्झाम्पल, ही माईट बी हंग्री. ही माईट बी हंग्री म्हणजे तो कदाचित भुकेलेला असेल. किंवा ही माईट बी कम हिअर. ही माईट बी कम हिअर म्हणजे तो येथे येण्याची शक्यता आहे किंवा तो कदाचित
येथे येईल. तो येथे येण्याची शक्यता आहे किंवा तो कदाचित येथे येईल अशा अर्थाने माइटचा यूज करायचा आहे. गाईज आपला नेक्स्ट वर्ड आहे शुड. काय करायला पाहिजे किंवा काय करायला नाही पाहिजे, किंवा काय करायला हवं किंवा काय करायला नाही हवं, अशा प्रकारे शुडचा यूज करायचा आहे. वर्ब येतं त्याचं फर्स्ट फॉर्मचा यूज करायचा आहे. फॉर एक्झाम्पल वी शुड लिव्ह नाव. वी शुड लिव्ह नाव म्हणजे आपण आता निघायला पाहिजे. फॉर अजून एक एक्झाम्पल बघूया आपण. यू शुड स्टडी नाव. यू शुड स्टडी नाव म्हणजे तुला आता अभ्यास करायला पाहिजे. यू शुड स्टडी नाव. अशा प्रकारे तुम्हाला शुडचा यूज करायचा आहे. गाईज नेक्स्ट वर्ड आहे मस्ट. मस्ट एखादी गोष्ट करायलाच पाहिजे ज्यावेळेस तुम्ही ठासून सांगता त्यावेळेस तुम्ही मस्टचा यूज करा. मस्ट हे आय, यू, वी, दे, ही, सी, इट सगळ्यांसोबत यूज केलं जातं. ही मस्ट, दे मस्ट, आय मस्ट अशा प्रकारे. गाईज मस्ट नंतर जे काही मेन वर्ब येतं त्याचं फर्स्ट फॉर्मचाच यूज करायचा आहे. आपण एक्झाम्पल बघूया. यू मस्ट टेक मेडिसिन. यू मस्ट टेक मेडिसिन. तू औषध घ्यायलाच पाहिजे. तू औषध घ्यायलाच पाहिजे. एव्हरीवन मस्ट ओबे द लॉज. एव्हरीवन मस्ट ओबे द लॉज म्हणजे प्रत्येकाने नियम पाळायलाच पाहिजे.